जीजी, हं. आज्यानं मनापासून आर्मीत जायचं स्वप्न बघितलं होतं आणि आज तो तिथं हाय. याच्यापेक्षा जास्त आनंदाची गोष्ट काय असणार आहे आपल्यासाठी? पण हा आजा लय भोळा आहे बघ. त्याची कधी कधी काळजी वाटते मला. त्या पोराचं कसं व्हायचं काय माहित. चांगलंच होणार आहे. आपलं कुठलं काय आज्यासोबत. आज्याला जे पाहिजे तसंच होणार. तुझ्या तोंडात साखर पडो बाई. तू म्हणतेस ना तसंच झालं ना तर मी देवाकडे प्रार्थना करीन बघ, तुला तुझ्या मनासारखा नवरा मिळू देत. लाजलीस का काय? नाही नाही, मी कशाला लाजू. आता आम्हाला तुम्ही शिकवा. काय पण ना जीजी, ते सोडा, जीवन घ्या आधी. आजीला जर का कळलं ना तर त्याला अजिबात आवडणार नाही. जेवते बाई. आता मी नाही जेवले तर त्याला कुठं कळणार आहे. मी सांगणार की. खाते बाई, पण त्याला काय सांगू नकोस हं? हम्म. Let's enjoy! अरे आवर दुश्मन इज गॉन. शेवटी आपल्या मार्गातला अडथळा दूर झाला. यस, शेवटी आपणच बाजी मारली. नाही भैया, अजून आपण बाजी मारली नाही. म्हणजे आपल्या वाटेतला अडथळा दूर झालाय, पण आपण अजून बाजी मारली नाही. पण जम्या, जेव्हा भैयांच्या डोक्यावर अक्षदा पडतील ना तेव्हा म्हणायचं आपण खरी बाजी मारली. अरे टॅलेंट, मग आता काम झालं तर जमाय की. नाही भैया, अजून शीतलच्या मनात तुमच्याबद्दल रिस्पेक्ट तयार झाला नाही ना. मग आता काय करायला लागल? भैया, एक काम करायचं. आता आपण पूर्वी ज्या चुका केल्या होत्या ना त्या दुरुस्त करायच्या आणि इथून पुढे चुकायचं नाही. आणि जरी चुकलो ना तरी ती चूक शीतल पर्यंत पोहोचता कामा नये. जमे, कळलं का टॅलेंट काय बोलला? हाँ भैया, कळलं काय बोलला? गलती से भी गलती करने की नहीं. हा, आणि गलती से भी गलती झाल्यावर शीतल भाभी पर्यंत पोहोचू द्यायची नाही. देर यू आर. टॅलेंट, हा? मला एक प्रश्न पडलाय. म्हणजे आपण असं काय केल्यानंतर शीतलच्या मनात आपल्याबद्दल रिस्पेक्ट क्रिएट होईल? भैया, तुम्हाला आठवतंय का जयश्रीताई काय म्हणाल्या होत्या? काय म्हणलं होतं? प्रेम जर मिळवायचं असेल ना तर आधी विश्वास मिळाला पाहिजे म्हणले होते का नाही? हा, म्हणल्या होत्या, पण त्याचं काय? त्याच प्रकारे शीतलचं जर प्रेम मिळवायचं असेल ना तर तिच्या आणि तिच्या घरच्यांच्या मनात आधी विश्वास मिळवला पाहिजे. सुपर फास्ट. जम्या, सुरजा, आता तुम्ही एक काम करायचं.
या बारीने नीट करायचं. शीतलला, शीतलच्या घरच्यांना काय काय प्रॉब्लेम आहे याची एक लिस्ट करायची. उससे क्या होगा भैया? अरे उससे क्या होगा म्हणजे बघ ना, आपण ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. म्हणजे तिच्या मनात, तिच्या घरच्यांच्या मनात आपल्याबद्दल रिस्पेक्ट क्रिएट होईल ना. करेक्ट आहे ना टॅलेंट? हा, पण भैया एक काम करायचं, आपण जे करतोय ना ते ठरवून करतोय असं वाटलं नाही पाहिजे. हा, हे सगळं आपण ठरवून करायचं, पण ठरवून केलं असं नाही वाटलं पाहिजे. असं नाही, हा, सगळं असं आपसुक झालं पाहिजे असं वाटलं पाहिजे. हा देअर यू आर टॅलेंट. आता खरी आपली सुरुवात झाली. स्मरून तुमची गाथा नमवितो रोज माथा. जय 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 बाजी, एक बात बोलूं? जब 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 भी शिवाजी महाराज की बात करते हो ना, आपके चेहरे पे ना एक चमक आ जाती जी. कर्नल, शिवाजी महाराज में ना बहुत ताकत है. ओए लो जी, ओए मुझसे ज्यादा और कौन जान सकता है? ओए मेरा काम ना शिवाजी महाराज की वजह से हुआ है. ओ जी, मैं उस दिन जय शिवाजी बोला और दौड़ा. ओए फिर पता नहीं जी क्यों हुआ, मैं दौड़ते दौड़ते और मुझे पता चल गया था, ओए कर्नल सिंह और तेरा तो काम होने ही होना है. कर्नल, अरे यही तो पावर है जय शिवाजी की. ओ जी बिल्कुल. कर्नल, लेकिन मुझे एक बात समझ में नहीं आ रही. बोलो जी. हम ट्रेनिंग के लिए आए, लेकिन यहाँ पे चल क्या रहा है पता नहीं. हाँ जी पाजी, मुझे भी समझ में नहीं आ रहा. शायद सुबह से ट्रेनिंग शुरू होगी. ये देखो, बंदे भी तो कोई नहीं है. हाँ, सुबह आने वाले होंगे. हाँ. ये तो दूसरे रूम में होंगे ना, क्या पता. ओ जी हो सकता है जी. अब तो ना सुबह ही पता चलेगा. तो हम फ्रेश हो जाते हैं और सो जाते हैं. ओ जी वैसे भी ना मुझे बहुत नींद आ रही है. जाऊं? चलो